मी मुकुल गरे, जनशक्ती या न्यूज चॅनलमध्ये डॉक्टर या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. आपण या कार्यक्रमात दरवेळेस वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना निमंत्रित करत असतो. आजचे आपले तज्ज्ञ आहे डॉक्टर संदीप वैद्य सर. डॉक्टर संदीप वैद्य सर, आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. डॉक्टर संदीप वैद्य सर हे पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. त्यांनी MBBS सायनमधून केलं आहे, MS KEMमधून केलं आहे. तर पेडियाट्रिक ऑर्थोपेडिकमध्ये सरांनी BJ वाडिया या कॉलेजमधून प्रशिक्षण घेतले असून त्यानंतर कोरिया, सिंगापूर आणि अमेरिका येथे प्रशिक्षण घेऊन गेले 15 वर्ष सर पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत. ठाण्याच्या पिनॅकल ऑर्थो सेंटर येथे पूर्णवेळ कार्यरत आहे. त्यांनी आजपर्यंत 10,000पेक्षा जास्त जटिल शस्त्रक्रिया केल्या असून विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ते स्पीकर म्हणून जात असतात आणि विविध नामांकित जर्नल्समध्ये त्यांची प्रकाशित झालेली आहेत. आज डॉक्टर संदीप वैद्य आपल्याला ऑर्थोपेडिक मुलांमधील समस्या आणि त्यांच्या उपचारांबद्दल आपल्याशी चर्चा करणार आहेत. पुनश्च एकदा सर आपले स्वागत. थँक्यू. सर, पेडियाट्रिक ऑर्थोपेडिकबद्दल आपण काय सांगाल? याची स्पेशालिटीची गरज का पडली? बरोबर. तर असं आहे की आपण जर काय ऑर्थोपेडिक सर्जन किंवा ऑर्थोपेडिक सर्जरी या स्पेशालिटीचा विचार केला तर आपल्यासमोर येतं फ्रॅक्चर्स जे नॉर्मली होतात किंवा आर्थरायटिस, सांधेदुखी, ज्याच्याकरता टोटल नी रिप्लेसमेंट, टोटल हिप रिप्लेसमेंट या सर्जरीज होतात किंवा पाठदुखी ज्याकरता स्पाईन सर्जरीज केल्या जातात किंवा स्पोर्ट्स इंजुरी ज्या आपण स्पोर्ट्समनमध्ये रेग्युलरली बघतो. परंतु इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की लहान मुलांमध्येही ऑर्थोपेडिक समस्या ह्या बऱ्यापैकी कॉमन आहेत. अनेक प्रकारच्या ऑर्थोपेडिक समस्या लहान मुलांमध्ये येऊ शकतात. जसं न्यूबॉर्न नवजात शिशूंमध्ये आपल्याला बर्थ डिफेक्ट्स, अनेक टाईपचे बर्थ डिफेक्ट्स आहेत, ऑर्थोपेडिक बर्थ डिफेक्ट्स आहेत जे आम्ही बघतो. शिवाय जेव्हा जसं मूल मोठं होत असतं तसं अनेक डेव्हलपमेंटल डिफॉर्मिटीज होतात. अनेकदा कॅल्शियम व्हिटॅमिन डी हाडामध्ये कमी पडल्यामुळे हाडाचे डिफॉर्मिटीज होतात. सो आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की लहान मुलांमध्येही ऑर्थोपेडिक समस्या बऱ्यापैकी कॉमन आहेत. आणि डिफरन्स लहान मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये असं आहे की लहान मुलांची हाडं ही जी आहेत ती वाढणारी हाडं आहेत. त्यामुळे जेव्हा आपण लहान मुलांच्या हाडांच्या समस्यांचं ट्रीटमेंट करतो आपल्याला अत्यंत काळजी घ्यावी लागते की पुढे चलून या हाडांची वाढ जी आहे त्याच्यावर काही परिणाम होत नाही ना. आणि त्याचमुळे पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स ही स्पेशालिटी ही पुढे आलेली आहे की ज्यामध्ये ज्या टेक्निक्स आहेत त्या थोड्याशा डिफरंट असतात ॲडल्ट ऑर्थोपेडिक्सपेक्षा आणि या टेक्निक्समध्ये हाडाच्या वाढीवरती काही परिणाम होणार नाही याची खास काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर त्याच्यामुळे गेल्या 15-20 वर्षात पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स ही एक महत्त्वाची स्पेशालिटी म्हणून पुढे आलेली आहे. परंतु भारतामध्ये असे सेंटर्स जे पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक ट्रीटमेंट करतात हे अत्यंत कमी आहेत. सर, आम्ही बरंच क्लब फूटविषयी बरंच ऐकलेलं आहे. तर क्लब फूट म्हणजे एक्झॅक्ट काय, हे केव्हा वापरलं जातं, याबद्दल थोडं प्रकाश टाकाल? सो जसं मी म्हटलं की लहान मुलांमध्ये ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स हे जे आहेत, नवजात शिशूंमध्येही आपण बर्थ डिफेक्ट्स बघतो आणि अनेक टाईपचे बर्थ डिफेक्ट्स असतात. परंतु क्लबफूट ही जी डिफेक्ट आहे, बर्थ डिफेक्ट आहे, ही सर्वात कॉमनेस्ट ऑर्थोपेडिक बर्थ प्रॉब्लेम आहे जो आम्ही लहान मुलांमध्ये बघतो किंवा नवजात शिशूंमध्ये बघतो. तर क्लबफूट म्हणजे काय? तर क्लबफूट हे पावलाचं एक बर्थ डिफॉर्मिटी आहे किंवा बर्थ डिफेक्ट आहे. आणि यामध्ये जे पाऊल जे आहे बाळाचं ते आतमध्ये फिरलेलं असतं. अच्छा. आणि याला क्लबफूट याकरता म्हणतात कारण ह्या पावलाचा शेप जो आहे तो साधारणतः गोल्फ क्लब जे असतं ते गोल्फ क्लबच्या प्रमाणे हे पाऊल दिसतं आणि त्याच्यामुळे या डिफॉर्मिटीला क्लबफूट असं म्हणतात. आता मी थोडंसं याविषयी डिटेलमध्ये बोलीन कारण क्लबफूट अत्यंत कॉमन डिफॉर्मिटी आहे. तर असं आहे की क्लबफूट जे आहे 1000त 1 बाळाला होतं आणि त्याच्यामुळे दर महिन्याला आम्ही साधारण 5 ते 10 नवीन बाळं बघतो क्लबफूटची. तर ही एक कॉमन डिफॉर्मिटी आहे. परंतु याचा जर काही योग्य आणि टाइमली उपचार जर काय केला गेला तर क्लबफूटची बाळं जी आहेत ती कम्प्लिटली नॉर्मल ती होतात आणि ती नॉर्मल लाईफ पुढे जगू शकतात. तर असं आहे की आम्ही जेव्हा मेडिकल ट्रेनिंगमध्ये होतो साधारण 95 ते 2000 त्याकाळी क्लबफूटची ट्रीटमेंट ही जी आहे ही ओपन सर्जरी करून केली जायची आणि जवळजवळ एक 15 टाक्यांचं ऑपरेशन यायचं तिकडे. अरे बापरे. परंतु आता हे चित्र पूर्ण बदललेलं आहे. गेल्या 15-20 वर्षामध्ये
आपण पॉन्सेटी टेक्निक ही एक नवीन टेक्निक आहे क्लबफूट ट्रीटमेंटची, जी आम्ही वापरतो आणि ज्यामध्ये मिनिमली इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे या केसेसमध्ये आधी प्लास्टर लावून पाय जो आहे तो सरळ केला जावा. साधारण एक 6 ते 8 प्लास्टर्स आपल्याला लावावी लागतात, जी दर आठवड्याला बदलली जातात. म्हणजे 6 ते 8 आठवडे आपल्याला प्लास्टर लावावं लागतं. आणि नंतर एक बारीकसं बिन टाक्याचं ऑपरेशन, म्हणजे जवळजवळ 1 मिलीमीटर कटमधून हे ऑपरेशन केलं जातं, ज्यात उर्वरित जी डिफॉर्मिटी आहे ती करेक्ट केली जाते. तर अशा प्रकारे या मिनिमली इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंटनी हा क्लबफूट पूर्णपणे बरा होतो. आणि ह्या प्रकारे जर काय आपण ट्रीटमेंट केली आणि नंतर बरोबर फॉलोअप ठेवला तर ही मुलं कम्प्लिटली नॉर्मल, म्हणजे ती चालतात, धावतात, खेळतात, सगळं नॉर्मल करतात. स्पोर्ट्समध्ये पण ते भाग घेऊ शकतात. म्हणजे आपण बघून आपल्याला कळणार पण नाही की याला काही कधी प्रॉब्लेम जन्मतः त्याला क्लबफूट हा प्रॉब्लेम होता. सो पण टाइमली ट्रीटमेंट आणि योग्य उपचार हे अत्यंत महत्वाचं आहे या केसेस. सर, बरेच जण हिप डिस्लोकेशन आपण जन्मताच ऐकतो, तर हिप डिस्लोकेशन म्हणजे काय? सो जसं मी म्हटलं की क्लबफूट हे एक कॉमन डिफॉर्मिटी आहे जी बर्थ पासून आपण बघतो. त्याचप्रमाणे हिप डिस्लोकेशन ही एक म्हणजे कॉमन डिफॉर्मिटी आहे. ते सर ओळखता कसं तुम्ही? डायग्नोसिस साठी काय काय करावं लागतं? ते अत्यंत महत्वाचं आहे. कारण काय आहे, कारण तर लहान बाळामध्ये तर काही तुम्हाला हे नाही दिसणार. क्लबफूट हे जी आहे ही एक्सटर्नल ते लगेच दिसतं, समोरून आपण बघूनच आपल्याला ओळखता येतं की याला क्लबफूट आहे. परंतु हिप डिस्लोकेशन जे आहे ते असं वरतून दिसत नाही, ती एक इंटरनल डिफॉर्मिटी आहे. तर हिप डिस्लोकेशन म्हणजे काय, तर आपला खुब्याचा सांधा म्हणजे हिप जॉईंट जो आहे तो एक बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. म्हणजे एक बॉल असतो साधारण जो सॉकेटमध्ये फिरतो, राईट. हिप डिस्लोकेशन मध्ये होतं काय की हा जो बॉल जो आहे तो सॉकेटमधून बाहेर आलेला असतो, राईट. आणि हे जे डिस्लोकेशन असतं हे जन्मतः असतं, परंतु हे वरतून समजून येत नाही कारण हिप जॉईंट हा एक डीप जॉईंट आहे. आणि सो ही डिफॉर्मिटी म्हणजे जन्माच्या वेळेला कळून येत नाही. परंतु नंतर काही चिन्ह आहेत ज्याच्यावरून आपल्याला अंदाजा येऊ शकतो की या बाळाला क्लबफूट आपलं हिप डिस्लोकेशन आहे. नंबर 1 म्हणजे की या बाळांचं असं असतं की जांघेतले ज्या नसा असतात त्या टाईट असतात आणि त्याच्यामुळे अनेकदा आया आमच्याकडे येतात आणि सांगतात की डायपर बदलताना त्याचा एक पाय जो आहे तो नॉर्मल बाहेर फिरतो, परंतु दुसरा पाय जो आहे तो टाईट आहे आणि तो पूर्ण बाहेर स्प्रेड आउट होतो. तर हे एक चिन्ह आहे ज्याच्यावरून आपण हिप डिस्लोकेशन जी आहे का याचा आपल्याला संशय येऊ शकतो. दुसरी एक गोष्ट आहे की म्हणजे स्किन फोल्ड्स, म्हणजे आपल्या मांडीवरती त्वचेवरती जे आवरणं असतात ही दोन्ही पायांमध्ये एसिमेट्रिक असतात. म्हणजे एका पायामध्ये 3 स्किन फोल्ड्स असतील तर दुसऱ्या पायामध्ये 2 असतील. तर हे एसिमेट्रिकल स्किन फोल्ड्स हे दुसरं एक चिन्ह आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ही बाळं चालायला लागतात, म्हणजे अर्ली डायग्नोसिस जर काय नाही झालं आणि नंतर 1 वर्षानं जेव्हा ही बाळं चालायला लागतील तेव्हा आपल्याला साधारण दोन्ही पायांमध्ये थोडी तफावत दिसून येते. म्हणजे दोन्ही पायांच्या लांबीमध्ये थोडी तफावत असते आणि म्हणून चालताना ही मुलं ज्यांना हिप डिस्लोकेशन असतात आणि पहिल्या वर्षात ज्यांचं ट्रीटमेंट होत नाही ती थोडी लंगडून चालतात. सो अशा प्रकारे हिप डिस्लोकेशन आपल्याला म्हणजे याचा अंदाजा येतो. याचा जर का डायग्नोसिस करायचा असेल तर पहिल्या 6 महिन्यात अल्ट्रासोनोग्राफी किंवा अल्ट्रासाऊंड ही टेस्ट केली जाते. परंतु 6 महिन्यानंतर आपण साधा एक्सरे जरी केला तरी हिप डिस्लोकेशनचं निदान करू शकतो. आता परत हिप डिस्लोकेशन विषयी, जसं क्लबफूट बद्दल मी बोललो, हिप डिस्लोकेशन विषयी पण असं आहे की जेवढ्या लवकर ह्याचा डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट होईल तेवढी ट्रीटमेंट सोपी आणि सरळ असते. म्हणजे जर काय ही 6 महिन्यात पहिल्या 6 महिन्यात जर काय ओळखता आलं की बाळाला हिप डिस्लोकेशन आहे तर जनरली एक बेल्ट येतो जो लावून आपण याचा इलाज करू शकतो. परंतु 6 महिन्याच्या पुढे जर काय गेलं तर आपल्याला प्लास्टर लावावं लागतं या केसेसमध्ये. आणि जवळजवळ आपल्याला 3 ते 4 महिने ते प्लास्टर बाळगावं 3 ते 4 महिने. आणि त्याच्यापेक्षाही जास्ती उशीर झाला म्हणजे 1 वर्षाच्या पुढे मूल जर काय चालत असेल आणि त्याच्यानंतर जर काय डायग्नोसिस झालं तर जनरली प्लास्टर ट्रीटमेंट पण सक्सेस होत नाही. मग या केसेसमध्ये आपल्याला ओपन सर्जरी करून याची ट्रीटमेंट करावी लागते. सो थोडक्यात असं की जेवढ्या लवकर याची डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट होईल तेवढं ट्रीटमेंट इझी होते आणि ट्रीटमेंट जास्ती सरळ होते. सर, आपल्याला अतिशय चांगली माहिती देतात आहे. एक छोटासा घेऊया ब्रेक.
एकदा ब्रेकनंतर आपले स्वागत. डॉक्टर वैद्य सर, पुन्हा एकदा स्वागत. सर, बरेच वेळा पालकांची अशी कंप्लेंट असते की ते पाऊल वाकडत पडतं त्यांचं, म्हणजे जेव्हा चालायला लागतात मुलं तर ते वाकडं चालतात. तर असे हे जे बर्थ डिफेक्ट आहे हा की काय? ओके, सो हा अत्यंत कॉमन प्रॉब्लेम आहे. कॉमन प्रॉब्लेम आहे, एक्झॅक्टली. घेऊन पालक आणि तो चालल्याशिवाय तो कळणार नाही. तर तोपर्यंत जेव्हा चालतो तेव्हा मग लगेच तुमची आठवण पालकांना येणार. हे जे येस. मुलं येतात ते आमच्याकडे 1.5 ते 2 वर्ष या वयोगटात येतात. आणि असं आहे की म्हणजे काय, पाय तिरपा पडतो बाळाचा म्हणजे काय, तर ह्यात असं असतं की आपला मांडी आणि पाय यामध्ये जो अँगल आहे तो कधी पूर्ण सरळ नसतो. म्हणजे आपलं मांडी आणि पाय एका लाईनीमध्ये नसतं, थोडासा मांडी आणि पायामध्ये अँगल असतो. पण जेव्हा पाय आतमध्ये फिरलेला असतो मांडीच्या हिशोबाने तेव्हा त्याला आपण बो लेग्स असं म्हणतो. आणि जेव्हा पाय बाहेर फिरलेला असतो त्याला आपण नॉक नीज असं म्हणतो. तर असं आहे की अनेकदा 1.5 ते 2 वर्षाच्या वयोगटामध्ये पालक आमच्याकडे येतात की बाळाला बो लेग्स आहेत, आणि 3 ते 4 वर्षाच्या वयामध्ये पालक आमच्याकडे येतात की आमच्या बाळाला नॉक नीज आहे. तर परंतु आपल्याला असं लक्षात गेलं पाहिजे की मोस्ट ऑफ द टाइम्स मेजॉरिटी केसेसमध्ये असं असतं की हे जे बो लेग्स आणि नॉक नीज जे आहे हे नॉर्मल असतं, हे काय ॲबनॉर्मल नसतं. तर ते असं की जसं बाळ मोठं होत जातं मांडी आणि पायामधले हा जो अँगल असतो हा सतत बदलत असतो, हा काही कॉन्स्टंट अँगल नसतो. जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं तेव्हा प्रत्येक बाळाला हे काय म्हणजे ॲबनॉर्मल नाहीये, तर प्रत्येक बाळाला थोड्याशा प्रमाणात बो लेग्स ही डिफॉर्मिटी असते. जेव्हा हे बाळ चालायला लागतं तेव्हा ही बो लेग्स हे जास्ती दिसून येते, आणि म्हणून तेव्हा पॅरेंट्स आमच्याकडे येतात की हे या बाळाला आम्हाला बो लेग्स दिसत आहेत. परंतु हे जे बो लेग्स असतात हे नॉर्मल बो लेग्स असतात, आणि वयाच्या साधारण 2.5 ते 3 वर्षापर्यंत हे सरळ होऊन जातं. त्याच्यानंतर हा जो पाय जो आहे त्या उलट्या दिशेने फिरायला सुरुवात होते. म्हणजे बो लेग्स जे आधी पहिले 0 to 3 इयर्स बो लेग्स जे होतं त्याच्यानंतर बाळाला जे आहे ते नॉक नीज डेव्हलप व्हायला सुरुवात होते. आणि हे जे नॉक नीज आहे ते वयाच्या साधारण 4.5 ते 5 वर्षापर्यंत राहतं. म्हणजे पाय जे आहे ते मांडीच्या मानाने थोडंसं बाहेर फिरलेलं असतं. त्याच्यामुळे ह्या वयात जर का आम्ही नॉक नीज बोलतो तर मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ते नॉर्मल असतं. आणि त्याच्यानंतर पुन्हा हा पाय जो आहे तो आतमध्ये यायला लागतो, आणि बाय द एज ऑफ साधारण 8 इयर्स 8 वर्षाच्या वयापर्यंत आपल्या मांडी आणि पायचा जो अँगल आहे तो सरळ होतो, जो मग जन्म फुल लाईफ तोच अँगल राहतो. सो जर का आम्ही 0 to 3 इयर्स म्हणजे 0 ते 3 वर्ष या वयात जर काय बोलेक्स जर काय बघितले तर ते मोस्ट केसेसमध्ये मेजॉरिटी केसेसमध्ये नॉर्मल असतात. 3 ते 6 वर्षात ह्याच्यात जर का आम्ही नॉकनीज बघितले तर ते नॉर्मल असतात. ठीक आहे. परंतु प्रत्येक बोलेक्स आणि नॉकनीज हे नॉर्मल असतात असं नाही. तर ॲबनॉर्मल हे कसं ओळखायचं नॉर्मल पासून, तर ह्याचे काही साईन्स आहेत. एक म्हणजे जर काय हे अँगल खूपच जास्ती असेल, म्हणजे जसं मी बोललो की नॉर्मल बोलेक्स, तर नॉर्मल बोलेक्स हा साधारण 10 डिग्री तिरपेपणा असतो. परंतु हा अँगल जर का 20 डिग्री 25 डिग्री असेल तर मग ह्याचा अर्थ आहे की हे ॲबनॉर्मल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर का ही डिफॉर्मिटी त्या वयाच्या पलीकडे जर काय राहिली, म्हणजे जसं मी बोललो की बोलेक्स 0 ते 3 वर्ष बाळाला बोलेक्स असतात, परंतु जर का आम्ही 5 वर्षाच्या बाळामध्ये जर काय बोलेक्स बघितले याचा अर्थ हे नॉर्मल नाहीये, ॲबनॉर्मल आहे. तिसरी गोष्ट, दोन्ही पायांमध्ये जर काय तफावत असेल, जसं एका पायामध्ये अँगल साधारण 0 डिग्री आहे पण दुसऱ्या पायामध्ये 15 डिग्री आहे, तर ह्याचा अर्थ काहीतरी ॲबनॉर्मल आहे. मग या केसेसमध्ये आम्हाला पुढे इन्व्हेस्टिगेट करावं लागतं, पुढे काही तपास करावे लागतात, आणि ॲबनॉर्मॅलिटी काय आहे याचा आपल्याला छडा लावावा लागतो, आणि मग त्याप्रमाणे मग त्याची ट्रीटमेंट द्यावी लागते. नॉर्मल बोलेक्स आणि नॉकनीजमध्ये काही ट्रीटमेंट द्यावी लागत नाही, ते आपसूक बरं होतं, परंतु ॲबनॉर्मल केसेसमध्ये आपल्याला ट्रीटमेंट द्यावी लागते. तर आता ट्रीटमेंट काय आहे ह्या केसेसमध्ये, तर मेजॉरिटी केसेसमध्ये असं आहे की ज्या बाळांना बोलेक्स किंवा नॉकनीज असतं आणि ते ॲबनॉर्मल असतं, ते मोस्ट ऑफ द केसेसमध्ये कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी हाडांमध्ये कमी झाल्यामुळे या डिफॉर्मिटीज होतात. तर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे काय होतं की ही हाडं जी आहेत ती थोडीशी सॉफ्ट होतात, आणि त्याच्यावर जेव्हा ही मुलं वजन टाकतात, धावतात, खेळतात, तेव्हा ही सॉफ्ट बोन्स जी आहेत ती बेंड होतात, आणि त्याच्यामुळे बोलेक्स किंवा नॉकनीज हे डिफॉर्मिटीज क्रिएट होतात. आणि मग ह्या केसेसमध्ये आपल्याला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट देऊन
हाडामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आपल्याला लेवलवर आणावी लागते आणि मग हळूहळू या डिफॉर्मिटी ज्या आहेत त्या करेक्ट. काही केसेसमध्ये नुसती औषधं देऊन हे सरळ होत नाही आणि अशा केसेसमध्ये आपल्याला ऑपरेशनची गरज पडते. आणि ऑपरेशन ही जसं आपण म्हणजे पहिल्या 2 केसेसमध्ये म्हणजे क्लबफूट आणि डिस्लोकेशन हिपमध्येही बोललो, ऑपरेशन जेवढं लवकर या केसेसमध्ये करावं तेवढं ते सोपं असतं आणि त्याचे रिझल्ट जास्ती चांगले असतात. त्याच्यामुळे आपल्या बाळाला जर काय बोलेक्स किंवा नॉकनीज असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन आधी ते कन्फर्म करायला पाहिजे की ते नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे. आणि ॲबनॉर्मल जर काय असेल तर त्याचा योग्य तो उपचार जर काय केला तर मग या डिफॉर्मिटीज ज्या आहेत त्या सहज आपल्याला सरळ करता येईल. सर, हे जे ऑपरेशन आपण करता, क्लब फूट म्हणा, हिप डिस्लोकेशन म्हणा, किंवा आता तुम्ही वक्रपणाचं जे सांगितलं, तर ही मुलं जी मोठी होतात तेव्हा पोलीस किंवा मिलिटरीमध्ये जाऊ शकतात की तेवढे परफेक्ट नाही होऊ शकत? मोस्ट ऑफ द केसेसमध्ये या डिफॉर्मिटीज ज्या आहेत त्या पूर्णपणे आपण करेक्ट करू शकतो. अच्छा. आणि जर काय कुठली डिसेबिलिटी त्यांना राहिली नाही तर पोलीस आणि मिलिटरीमध्ये एंट्री घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे तेव्हा त्यांना धावताना काही नॉर्मल लाईफ ही अच्छा. मुलं पुढे म्हणजे जर अर्ली डिटेक्शन झालं, डायग्नोसिस झालं तर ते व्यवस्थित मिलिटरी आणि पोलीस सारख्या सध्या जाऊ शकतात आणि योग्य ट्रीटमेंट. सर, सेरिब्रल पाल्सी म्हणजे काय? सो आता कसं असतं की सेरेब्रल पाल्सी हा प्रायमरीली एक ब्रेनचा प्रॉब्लेम आहे. हां सर, ते पेडेटिक ऑर्थोपेडिकचा काही रोल असतो त्याच्यात? बरोबर. सो कसं असतं की सेरेब्रल पाल्सी हा एक ब्रेनचा प्रॉब्लेम आहे ज्यात ब्रेन डॅमेज झालेलं असतं आणि मोस्ट कॉमनली हे ब्रेन डॅमेज साधारण डिलिव्हरीच्या आसपास होतं. अच्छा. एस्पेशली अशी बाळं ज्यांचं वजन कमी असतं, म्हणजे काही बाळं असतात जी प्रीमॅच्युअर 7व्या महिन्या होतात, 8व्या महिन्या होतात, त्यांचं वजन कमी असतं, म्हणजे 1.5 किलोची बाळं, 1 किलोची बाळं. तर ह्या बाळांमध्ये सेरेब्रल पाल्सी होण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि ते याकरता कारण ह्या बाळांमध्ये अनेकदा काय होतं की डिलिव्हरीच्या नंतर ब्रेनला ब्लड सप्लाय किंवा ऑक्सिजन सप्लाय जो आहे तो पुरेसा होत नाही आणि त्याच्यामुळे ब्रेनचा काहीसा पार्ट जो आपल्या हातापायांच्या मुवमेंट्सना कंट्रोल करतो तो या केसेसमध्ये डॅमेज होतो. आता ह्यात ऑर्थोपेडिकचा रोल काय? तर ह्यात असं आहे की हा ब्रेन डॅमेज जो होतो हा जनरली परमनंट डॅमेज होतो, हा काही रिव्हर्सिबल डॅमेज परमनंट. पण ह्या ब्रेन डॅमेजमुळे होतं काय की आपल्या हातापायांच्या मुवमेंट्स ज्या आहेत त्या रिस्ट्रिक्ट होतात, हातापायांच्या नसा ज्या आहेत या टाईट होतात, ज्याला आम्ही मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये स्पॅस्टिसिटी असं म्हणतो. अच्छा. आणि ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये हे स्पॅस्टिसिटी कमी करण्यासाठी अनेक उपाय असतात. सेरेब्रल पाल्सीची मुलं जी आहेत ती आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा आम्हाला पहिलं बघावं लागतं की लेवल ऑफ स्पॅस्टिसिटी किंवा लेवल ऑफ सिव्हिअरिटी काय, कारण ही मुलं जी आहेत ती वेगवेगळ्या म्हणजे सिव्हिअरिटीची असू शकतात. काही मुलं जी आहेत ती फक्त म्हणजे त्यांची टाचेची नसळ टाईट झालेली असतात आणि म्हणून त्या टाच वरती करून चालतात, फक्त एवढा प्रॉब्लेम असतो. वेरॅज खूप सिव्हिअर केसेसमध्ये असंही असतं की ही मुलं कम्प्लिटली बेडरिडन असतात आणि काही हालचाल करू शकत नाही. सो या केसेसमध्ये योग्य ते आम्हाला अनालिसिस आधी करावं लागतं की मुलाचा प्रॉब्लेम काय आहे आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट प्लॅन जो आहे तो आम्हाला फायनलाइज करावा लागतो. ट्रीटमेंट जनरली ह्याच्यामध्ये असं असतं की सुरुवातीला आम्ही या मुलांना फिजिओथेरपी चालू करतो, म्हणजे एक्सरसाइजेस चालू करतो जेणेकरून स्पॅस्टिसिटी कमी होईल, त्या मुलांचं कोऑर्डिनेशन इम्प्रूव्ह होईल, बॅलन्स इम्प्रूव्ह होईल, याकरता फिजिओथेरपी दिली जाते. ॲडिशनली काही औषधं असतात जी तोंडाने घ्यायची असतात, ज्यांनी ह्या नसा ज्या टाईट झालेल्या आहेत त्या नसा आपण लूज करू शकतो. शिवाय काही शूज असतात, स्पेशल शूज किंवा बेल्ट्स असतात जी आपण घालू शकतो आणि नसा ज्या टाईट नसा असतात त्यांना आपण लूज करू शकतो. ह्या पलीकडे म्हणजे हे सगळे बेसिक जे उपाय आहेत ते करून झाल्यानंतरही जर काय टाईटनेस राहिला तर मग या केसेसमध्ये कधी कधी आम्हाला एक इंजेक्शन, स्पेशल इंजेक्शन येतात ज्याला बोटॉक्स असं म्हणतात, जे आपल्याला त्या टाईट नसांमध्ये देतो आम्ही आणि मग ते दिल्यानंतर स्पॅस्टिसिटी कमी होते आणि या मुलांना चालायला जे आहे ते चालणं आणि मुवमेंट्स वगैरे ते त्यांची जास्ती फ्री होते. बोटॉक्स दिल्यानंतरही जर काय टाईटनेस राहिला तर कधी कधी या केसेसमध्ये आम्ही सर्जरी करतो आणि सर्जरी करून ज्या टाईट नसा आहेत त्या नसा आम्ही लूज करतो आणि ते केल्यानंतर स्पॅस्टिसिटी बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होते आणि चालण्याची जी क्षमता जी आहे ती इम्प्रूव्ह होते. या केसेसमध्ये फक्त एकच मी सांगू इच्छेन की हा ब्रेन डॅमेज आहे, सेरेब्रल पाल्सी प्रायमरीली ब्रेन डॅमेज आहे, त्याच्यामुळे हे सगळं ट्रीटमेंट करून
आपण बरेचदा या केसेसमध्ये इम्प्रूव्हमेंट आणू शकतो, परंतु नॉर्मल्सी प्रत्येक केसमध्ये येईलच असं नाही. सर सेरिब्रल पाल्सी प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफीमध्ये येऊ शकते की नाही येत ती आता अजून तरी? जसं मी बोललो की नॉर्मली बरेचदा सेरेब्रल पाल्सी हे जे आहे हे डिलिव्हरीच्या वेळेला म्हणजे ब्लड सप्लाय किंवा ऑक्सिजन सप्लाय कमी झाल्यामुळे होते. त्याच्यामुळे प्रेग्नन्सीच्या वेळेला अजूनही म्हणजे तसं तेवढं आपण नाही करू abnormality शकत. आलेली नसते. पण काही केसेसमध्ये काही केसेसमध्ये जन्माच्या आधीच म्हणजे डेव्हलपमेंटच्या वेळेलाही प्रॉब्लेम आल्यामुळे ते होऊ शकतं. आणि अशा केसेसमध्ये कधी कधी काही एक साधारण मी बोलून की 15 ते 20% केसेसमध्ये सोनोग्राफीवरतीही ॲबनॉर्मॅलिटी डिटेक्ट होऊ होऊ शकते. सेरेब्रल पाल्सी. मग तेव्हा आपण लगेच हे करून त्याच्यावर उपाय करू शकतो. सर आजकालच्या मुलांमध्ये लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, यामुळे पाठदुखी जे मणक्यांचे प्रॉब्लेम फार लहानपणापासून सुरू होतात. त्याबद्दल तुम्ही काही मार्गदर्शन कराल? बरोबर. आणि हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, कारण आजकाल सगळी मुलं ऑनलाईन असतात. म्हणजे ते असे थोडा वेळ जरी बसले तरी त्यांना असा त्रास होतो कम्प्युटरच्या समोर बसले. तर काही सिंपल मी टिप्स देईन ज्या म्हणजे आपण पाळल्या तर त्रास होणार पाठदुखीचं नाही. प्रमाण कमी होऊ शकतं. पहिली गोष्ट ही की कधीही म्हणजे कम्प्युटर समोर बसताना तुमचा कम्प्युटर जो आहे तो आय लेवलवर असला पाहिजे. म्हणजे अच्छा. कम्प्युटर खाली किंवा वरती नसला पाहिजे. आय लेवलला. बरोबर. दुसरी गोष्ट, तुमचं जे कीबोर्ड आहे आणि माऊस आहे तो हाताच्या रीच मध्ये असला पाहिजे. म्हणजे कीबोर्ड किंवा माऊस वापरण्यासाठी आपल्याला पुढे वाकण्याची गरज नाही पडली पाहिजे. एक दुसरं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे बसताना नेहमी ताठ बसावं आणि पाठ जी आहे ती खुर्चीच्या बॅकरेस्टला टचिंग असावी, म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये असावी. चौथी गोष्ट म्हणजे चेअरला नेहमी बॅकरेस्ट असावी, म्हणजे आर्मरेस्ट असावं. आर्मरेस्ट. म्हणजे आर्म्स आपले एल्बोज आपले सपोर्ट करण्यासाठी आर्मरेस्ट असावं. आणि शेवटची गोष्ट म्हणजे चेअरची हाईट अशी असावी की चेअरवर बसल्यावरती मुलाचे जे पाय, मुलाचे किंवा मुलीचे जे पाय आहेत ते जमिनीच्या कॉन्टॅक्टमध्ये असले पाहिजे, जमिनीवर हँगिंग नाही असले. सो ह्या काही सिंपल टिप्स आहेत ज्या आपण जर काय पाळल्या तर पाठदुखीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होऊ शकतं. सर हे पेडियाट्रिक ऑर्थोपेडिकमध्ये साधारण किती वयापर्यंत तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगू शकाल की हे नाही, हे मेन ऑर्थोपेडिकचं काम आहे बा, असं तर काही इंडिकेशन आहेत की जेणेकरून तुम्ही? हा योग्य प्रश्न आहे. तर असं आहे की पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स ही स्पेशालिटी ग्रोईंग स्केलेटनसाठी म्हणजे एक्झॅक्टली स्पेशालिटी आहे. तर ग्रोथ ही कधीपर्यंत होते, तर ज्या पॉइंटला ग्रोथ बंद होते हाडामध्ये त्याला आम्ही स्केलेटल मॅच्युरिटी असं म्हणतो. अच्छा. आणि स्केलेटल मॅच्युरिटी ही मुलांमध्ये 16 वर्षाला साधारण 16 वर्षाला म्हणजे अटेंड होते आणि मुलींमध्ये साधारण 14 वर्षाला attend होते. त्याच्यामुळे 16 मुलांमध्ये 16 आणि मुलींमध्ये 14 याच्या आधीचे जे काय ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स आहेत पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन ट्रीट करतो. सर मुलांचे आयुष्यभर निरोगी सांधे आणि हाडं राहायसाठी काय करता येईल? सो असं आहे की आपण लहानपणीच हाडाच्या हेल्थवरती जेवढं आपण लक्ष देऊ, जेवढं आपण म्हणजे त्याला इम्पॉर्टन्स देऊ, तेवढे हाडाचे प्रॉब्लेम्स नंतर लाईफमध्ये येणं याची म्हणजे पर्सेंटेज कमी होऊ शकतो. आपण अत्यंत एक कॉमन कंडिशन आपण ॲडल्ट्समध्ये ऐकतो, ऑस्टिओपोरोसिस. राईट. म्हणजे ते ॲडल्ट्समध्ये म्हणजे ते कॉमन 50च्या पुढी किंवा 40च्या पुढी आपण ऑस्टिओपोरोसिस झाला म्हणजे काय, हाडं ठिसूळ झाली. ज्याप्रमाणे चष्मा लागतो त्याप्रमाणे ते. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की ऑस्टिओपोरोसिस कोणाला होतो, तर ऑस्टिओपोरोसिस त्याला होतो ज्याचं लहानपणी हाडाच्या हेल्थवरती जो आहे तो आपण ज्यांनी लक्ष दिलं नाही त्यांना ऑस्टिओपोरोसिस होण्याचं प्रमाण जास्त. तर लहानपणी हाडाची काय काळजी घ्यावी, हा बोन अँड जॉईंट हेल्थ याची काय काळजी घ्यावी की ॲडल्ट लाईफमध्ये ऑस्टिओपोरोसिस होऊ नये, तर एक पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे डाएट. अच्छा, सगळ्यात महत्वाचं ते. ॲब्सोल्युटली. सो डाएट असं असावं की आपलं कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची जी रिक्वायरमेंट आहे ती सॅटिस्फाय झाली पाहिजे. म्हणजे योग्य प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे वाढत्या वयामध्ये मिळालंच पाहिजे. साधारण वाढत्या वयामध्ये 1000 मिलीग्राम पर डे. अच्छा. एवढी गरज असते बाळाची. हो साधारण. आणि ते आपल्याला कशात मिळतं, तर आपला मिल्क इनटेक साधारण ऍटलिस्ट एक 300 ते 500 ml जर काय असला तर ही कॅल्शियम रिक्वायरमेंट त्याच्यातून मिळू शकते. मिल्क किंवा मिल्क प्रॉडक्ट्स जसं दही, पनीर, इव्हन आईस्क्रीम, लस्सी, जे काय म्हणजे आवडेल ते देऊ शकतो आपण. ऍब्सोल्युट. सो मिल्क कारण दूध मुलांना आवडत नाही तर त्याप्रमाणे आपण आईस्क्रीम देऊन ते डिफिशियन्सी भरून काढू शकतो. बरोबर.
सो आणि तरीही जर काय या पदार्थातून जर काय ॲडिक्वेट कॅल्शियम इंटेक जर काय होत नसेल तर आपण ॲडिशनली म्हणजे कॅल्शियमचे टॉनिक्स येतात, सिरप्स येतात, तर ते सप्लिमेंट देऊन आपण ही जी रिक्वायरमेंट आहे ती आपण पूर्ण करू शकतो. दुसरा म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे ते आहे व्हिटॅमिन डी. तर व्हिटॅमिन डी आपल्याला कशातून मिळतं, तर असं आहे की व्हिटॅमिन डी डाएटमधून आपण घेतो आणि मोस्ट कॉमनली हे नॉनव्हेज डाएटमध्ये असतं. तर व्हेजिटेरियन्समध्ये व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असण्याचे प्रमाण खूप जास्त आहे, राईट. परंतु जरी आपण डाएटमधून व्हिटॅमिन डी घेतला तरी अत्यंत महत्त्वाचं आहे असं आहे की व्हिटॅमिन डी हे पण जे डाएटमध्ये घेतो ते इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतं आणि ते ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला सनलाईट एक्सपोजर म्हणजे उन्हाचा एक्सपोजर हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर रोज किमान आपल्याला अर्धा तास सनलाईट एक्सपोजर मिळाला पाहिजे, जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये ॲडिक्वेट क्वांटिटीमध्ये व्हिटॅमिन डी जनरेट होईल आणि आपली हाडं जी आहेत ती स्ट्रॉंग होतील. जसं मी कॅल्शियमचं म्हटलं तसंच व्हिटॅमिन डी बद्दल आहे की जर का आपल्याला डाएटमधून आणि सनलाईट एक्सपोजर म्हणून ॲडिक्वेट व्हिटॅमिन डी मिळत नसेल तर मग सप्लिमेंट देऊन आपल्याला व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी आपल्याला कव्हर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सो हे झालं डाएट विषयी. जोडीने आपल्याला जंक फूड जे आहे म्हणजे बर्गर, पिझ्झा, आजकाल तो फॅशन आहे ती कोलाज. अच्छा, त्याच्यात हा, तर कोलाज मध्ये काय होतं की आपण हे जे कोला ड्रिंक्स जे घेतो त्याच्यामध्ये आपल्या पोटातून कॅल्शियमचं जे ऍब्झॉर्प्शन आहे ते कमी होतं आणि जरी आपण कॅल्शियम आपण तोंडाने घेत असलो तरी त्याच्या जोडीने जर का आपण कोला घेतला तर ते शरीरात आपल्या ऍब्झॉर्बच होणार नाही आणि आपल्याला कॅल्शियम डेफिशियन्सी होईल. सो ते महत्वाचं आहे, ते अवॉइड करावं. आणि दुसरी गोष्ट अपार्ट फ्रॉम डाएट, दुसरी गोष्ट म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी. तर अनेकदा आपण आजकाल असं बघतो की मुलं म्हणजे घरीच बसून कम्प्युटर गेम्स खेळतात किंवा मोबाईल गेम्स खेळतात, तर मैदानी खेळ बंदच झाली आहेत. तर आउटडोर ऍक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी मिळाली पाहिजे, त्यांनी लोड जेवढा पडेल हाडावरती तेवढं हाडं जास्ती स्ट्रॉंग. तर हे दोन सिंपल गोष्टी आहेत जे अनफॉर्च्युनेटली आपण बोलू शकतो की आजकालच्या मुलांना मिळत नाही, पण ते थोडंसं आपण लक्ष घेतलं तर ते आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. डॉक्टर संदीप वैद्य सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिली आहे. सर, जाता जाता तुम्ही मुलांसाठी, बाळांसाठी काय मार्गदर्शन शेवटचं असं काय सांगू शकाल की जेणेकरून टिप्स म्हणतात ज्याला आपण शेवटी म्हणू शकतो, ते काय देऊ शकाल? मला वाटतं मी मेजॉरिटी टिप्स ज्या आहेत त्या आताच दिलेल्या आहेत, पण मुलांना मी एवढंच सांगेन की भरपूर खेळा आणि भरपूर म्हणजे घरी बसून राहू नका. आता माहिती आहे लॉकडाऊन, कोविड हे सगळं आहे, पण तुम्ही जर काही योग्य प्रिकॉशन्स घेऊन जर काय बाहेर पडलात तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे. सोशल डिस्टन्सिंग बाळगा, मास्क वापरा, पण फिजिकल ऍक्टिव्हिटी ही तेवढीच महत्वाची आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिवाय तुमच्या डाएटकडे पण लक्ष ठेवा. ॲडोलेसंट ओबिसिटी म्हणजे लठ्ठपणा आजकालचं कॉमन झालंय, त्याच्याकडे लक्ष ठेवा. हे होता कामा नये. एवढ्या साध्या गोष्टी केल्यात तर आपल्याला चांगलं निरोगी आयुष्य जगता येईल. जनशक्तीच्या न्यूज चॅनलमध्ये आपण आले सर, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. डॉक्टर संदीप वैद्य सर हे पिनॅकल अर्थो सेंटरला ठाण्याच्या पूर्णवेळ कार्यरत आहेत आणि पिनॅकल अर्थो सेंटर हे मुळी एक हिऱ्यांची खाण असल्यासारखं आहे. मागच्या आपल्या एपिसोडमध्ये डॉक्टर योगेश वैद्य सर आले होते, ते जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन होते. आज जे आले आहेत ते डॉक्टर संदीप वैद्य हे पेडियाट्रिक अर्थोपेडिक सर्जन आहेत आणि पुढील आठवड्यात आपल्या इथे येणार आहेत तज्ज्ञ, ते डॉक्टर पराग लाड आहेत. ते फक्त हँड सर्जरी करतात, हँड सर्जन आहेत. तर तो भाग तुम्ही नक्की बघा आणि जनशक्तीच्या या डॉक्टर कार्यक्रमात आपला निरोप घेतो. हसत राहा, हेल्दी राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद. थँक्यू.